तर आज आपण कोथिंबीर वडी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूयात। तर ह्या वडीसाठी कोथिंबीर घेताना तो अशा प्रकारे कोवड्या देठांसकट घ्या। नंतर स्वच्छ धुवून यामधील पाणी निथळण्यासाठी अशा प्रकारे चाळणीवर ठेवा किंवा एखाद्या कापडावर पसरवून 5 मिनिटे फॅनच्या खाली ठेवा, म्हणजे यामधील पाणी लवकर सुकेल। नंतर अशा प्रकारे छान बारीक कापून घ्या। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि यामध्येच 1 चमचा जिरे घाला। आता यामध्ये पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्या। आता वडीसाठी बेसन भिजवून घेऊ। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतले आहे। हे बेसन आधी चाळणीने चाळून घ्या, म्हणजे यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील। नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर भिजवून घ्या। हे बॅटर भिजवताना एका वेळेस पाणी घातलं तर गुठळ्या होतात आणि त्या मोडायला जास्त वेळ लागतो। यासाठी गरजेपुरतं थोडं थोडं पाणी घालूनच बॅटर भिजवून घ्या। तर हे बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे थोडी घट्टसरच ठेवा। आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा लाल तिखट, यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घालायची आहे, त्यामुळे तिखट घालताना ते थोडं जपूनच घाला। पाव चमचा हळद, 1 चमचा ओवा हातांनी कुस्करून घाला। नंतर चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग, 2 चमचे तेल आणि 1 लिंबाचा रस घाला। आता यामध्ये आधी करून ठेवलेली लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घाला। नंतर 3 ते 4 चमचे पांढरे तीळ भाजून यामधील 2 चमचे तीळ आता घाला। उरलेले तीळ आपण नंतर घालणार आहोत। आता हे सर्व छान मिक्स करा। इथे मी तांदळाचे पीठ घातले नाही, तुम्हाला घालायचे असेल तर 2 चमचे घाला। नंतर यामध्ये कोथिंबीर घाला। तर इथे मी 1.5 वाटी बेसनासाठी त्याच प्रमाणात म्हणजे 1.5 वाटी चिरलेला कोथिंबीर घातला आहे। कोथिंबीर घालून मिक्स केल्यानंतर बॅटर जर अशा प्रकारे खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडं पाणी घालून पुन्हा एकदा छान मिक्स करा। तर हे बघा, अशा प्रकारे थोडे सैलसर करून घ्या। आता हे पीठ ढोकळ्याप्रमाणे वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून ते मोठ्या गॅसवर उकळायला ठेवून द्या। आणि ज्या प्लेटमध्ये पीठ वाफवून घ्यायचे आहे त्या प्लेटला सुद्धा सर्व बाजूंनी छान तेल लावा। नंतर यावर उरलेल्या तिळामधील थोडे तीळ घाला। तर एवढ्या वेळामध्ये बॅटर सुद्धा छान सेट होते। आता यामध्ये 2 ते 3 चिमूटभर खायचा सोडा घालून अगदी हलक्या हाताने आणि एकाच दिशेने मिक्स करा। नंतर लगेच ग्रीस करून ठेवलेल्या प्लेटमध्ये घाला आणि अशा प्रकारे टॅप करून घ्या। वरून थोडे तीळ घाला, म्हणजे कोथिंबीर वडी दिसायला छान दिसते। खायचा सोडा घातल्यानंतर बॅटर रूम टेम्परेचरमध्ये न ठेवता ते लगेच वाफवून घ्यायचे असते। यासाठी पाण्याला उकळी आल्यानंतरच बॅटरमध्ये खायचा सोडा घाला आणि स्टीमरमध्ये प्लेट ठेवल्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करा। मीडियम गॅसवर हे बॅटर शिजायला साधारण 10 ते 12 मिनिटे लागतात। तर हे बघा, सुरी अशा प्रकारे स्वच्छ निघत नसेल तर झाकण ठेवून आणखी 2 मिनिटे शिजवून घ्या। नंतर प्लेट बाहेर काढून रूम टेम्परेचरमध्ये पूर्णपणे थंड होऊ द्या। नंतर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही शेपमध्ये कट करून घ्या। शिजवलेलं हे बॅटर पूर्णपणे थंड झालं असेल तरच वड्या व्यवस्थित पडतात। यासाठी घाई न करता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वड्या कापून घ्या। तर हे बघा, ढोकळ्याप्रमाणे छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात। ह्या तुम्ही अशाही खाऊ शकता, खूप छान लागतात। किंवा थोडं तेल घालून शॅलो फ्राय करून घ्या। आणि जर तुम्हाला छान क्रिस्पी वड्या आवडत असतील तर माझ्याप्रमाणे डीप फ्राय करून घ्या। त्यासाठी तेल छान गरम करून दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्या। डीप फ्राय करून घेतलं तरी सुद्धा ह्या वड्या अजिबात तेलकट होत नाहीत, तर आतमधून सॉफ्ट आणि वरून छान क्रिस्पी होतात। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।